फी भरत नाही तर मार्कशीट मिळणार नाही। पालक शाळा व्यवस्थापनात मोठा राडा। सिडकोच्या आदर्श शिशुविहार शाळेतील प्रकार। नाशिक सिडको परिसरातील आदर्श शिशुविहार व बाल विकास मंदिर शाळेत बुधवारी एक धक्कादायक प्रकार घडला। शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना मार्कशीट न देण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी संताप व्यक्त करत शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। या प्रकरणामुळे शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला। पालकांनी आरोप केला की शिक्षकांनी त्यांच्याशी उर्मटपणे उद्धटपणे वागणूक दिली। तुमच्याकडून फी भरणार नसेल तर पाल्यांना महापालिकेच्या शाळेत टाका असे बोलण्यात आले असा आरोप पालकांनी केला। याशिवाय ऍडमिशनसाठी तुम्ही आमच्या पाया पडता, आता मात्र फी न भरता मार्कशीट मागता असे अपमानास्पद बोल शिक्षकांकडून ऐकायला मिळाले असेही काही पालकांनी सांगितले। या सगळ्या गोंधळामुळे पालकांनी शाळेच्या आवारातच ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला। एवढी काही पालकांनी स्थानिक नगरसेवक आणि राजकीय पुढाऱ्यांवरही दबाव व धमकी देण्याचे आरोप केले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार नोंदविण्यासाठी एकवटला। या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सिडको नाशिक। माझं नाव अश्विनी दत्तात्रय पाटील। माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल। तर मी 29 तारखेला रिझल्ट होता मुलीचा, तेव्हा मला 2,500 रुपये माझे थक बाकी होते माझी फी। तर त्या मॅडमनी मला म्हणले की म्हणे तुम्ही 2,500 रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल, असे त्या मॅडम बोलल्या। मी म्हटलं पुढचं ऍडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला। आम्ही गरीब आहे, एकट्याच्या भरोशावर काय होणार आहे? महागाई वाढली, सगळी महागाई वाढली। तुमच्याकडून फी भरणं नसेल होत तर तुम्ही नगरपालिकेच्या शाळेत टाका, तुम्ही असं ते बोलले। हिरे शाळेत अंडे ऍडमिशन इथं काय भेटतं पोरांना खायला? काय देतात? नुसतं भात देतात, भाजी। तुम्हाला ऍडमिशन करायचं राहतं तेव्हा आमच्या पाया पडायला येतं असं ते बोलले आम्हाला। असं काही बोलायची पद्धत झाली का सरांची? बरं, तुमची शरीराची भाषा कोणी केली? ज्योती पवार मॅडमने केली। त्या ज्योती पवार मॅडम बोलल्या आम्हाला म्हणे तुम्ही अटॅक केला म्हणे आम्हाला। सगळे पालक लोक माझ्या पुढे येऊन आम्हाला अटॅक केला म्हणे, पण सगळं आमच्याकडे प्रूफ आहे, सगळं पैसे मागता। पिक्चर पोरांना पिक्चर दाखवता, काही दाखवता 20-20 रुपये मागतात। दरवेळेस पोरांना आई बापांना असले तरी पण पैसे मागतात। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।